मी प्राध्यापक बारस्कर व्हीएस राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर विद्यार्थी मित्र हो, आज आपण व्याकरणामधील समास हा घटक अभ्यासणार आहोत। समास हा घटक दोन गुणांसाठी आहे। पहिल्यांदा आपण बघणार आहोत समासाची व्याख्या। समासाची व्याख्या कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात। एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात। सम अधिक अस त्याचा अर्थ होतो एकत्र होणे। समासामध्ये कमीत कमी दोन शब्द असतात। समासातील शब्दांना पद असे म्हणतात। पहिला शब्द म्हणजे पहिले पद, दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद आणि समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात। समासाचे प्रमुख चार प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे अव्ययी भाव समास, दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास, तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास आणि चौथा प्रकार आहे बहुव्रीही समास। आजच्या तासाला आपण अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास या दोन समासांचा अभ्यास करणार आहोत। पहिल्यांदा आपण बघणार आहोत अव्ययी भाव समास। या अव्ययी भाव समासाची व्याख्या बघा। जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दांचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला अव्ययी भाव समास असे म्हणतात। हे शब्द स्थळ, काळ, रीतिवाचक असतात। उदाहरणार्थ आ, यथा, प्रति हे संस्कृत उपसर्ग लागून हे शब्द तयार झालेले असतात। उदाहरणार्थ बघा, सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समासाचं नाव। पहिला आकडा बघा, आजन्म त्याचा विग्रह झाला जन्मापासून आणि समासाचं नाव आहे अव्ययी भाव समास। दुसरा आकडा आहे आमरण, मरेपर्यंत अव्ययी भाव समास। तिसरा उदाहरण बघा, यथाक्रम क्रमाप्रमाणे अव्ययी भाव समास। चौथं उदाहरण बघा, प्रतिक्षण प्रत्येक क्षणाला अव्ययी भाव समास। पाचवं उदाहरण बघा, यथान्याय न्यायाप्रमाणे अव्ययी भाव समास। म्हणजे एकंदर अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद अव्यय असतं आणि ते प्रमुख असतं आणि म्हणून अशा प्रकारे परीक्षेमध्ये अव्ययी भाव समास तुम्हाला ओळखता आला पाहिजे। यामध्ये या सामासिक शब्दातील पहिलं पद हे महत्त्वाचं असतं आणि संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखे अव्ययाचे कार्य करतो।
आता आपण दुसरा प्रकार अभ्यासणार आहोत, तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाची व्याख्या बघा. ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीनं गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्या समासाला तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समासाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला प्रकार आहे विभक्ती तत्पुरुष समास, दुसरा प्रकार आहे कर्मधारय समास, तिसरा प्रकार आहे द्विगु समास. आपण पहिला प्रकार अभ्यासणार आहोत, विभक्ती तत्पुरुष समास. याची व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणाऱ्या शब्दयोगी अव्ययांचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्या समासाला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. या समासाचं उदाहरण बघा. आकडा 1, सुख प्राप्ती. याचा विग्रह काय होईल? सुखाला प्राप्ती. आणि समासाचं नाव लिहिता येईल. इथं ला हा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून द्वितीय विभक्ती तत्पुरुष समास. इथं ला प्रत्यय लागला म्हणून द्वितीय. दुसरं उदाहरण बघा. तोंडपाठ. तोंडाने पाठ. इथं ने हा विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे आणि म्हणून इथं तृतीय विभक्ती तत्पुरुष समास. तिसरं उदाहरण बघा. सेवानिवृत्त. सेवेतून निवृत्त. इथं तून प्रत्यय लागलेला आहे. तून हा विभक्तीचा पंचमीचा प्रत्यय आणि म्हणून पंचमी विभक्ती तत्पुरुष समास. चौथं उदाहरण बघा. घर जावई. घरातील जावई. घरातील जावई. इथं हा प्रत्यय लागलेला आहे आणि या हा सप्तमीचा प्रत्यय आणि म्हणून घरातील जावई सप्तमी विभक्ती तत्पुरुष समास. नंतर 2 नंबरचा दुसरा जो प्रकार बघणार आहोत आपण, कर्मधारय समास. कर्मधारय समासाची व्याख्या बघा. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असून पहिले पद विशेषण तर दुसरे नाम असते, तसेच या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य स्वरूपाचा असतो, त्यास कर्मधारय समास असे म्हणतात. काही प्रसंगी दोन्हीही शब्द विशेषण असतात. उदाहरणार्थ बघा. पहिलं उदाहरण बघा.
पुरुषोत्तम, याचा विग्रह होतो उत्तम असा पुरुष. आणि समासाचं नाव पुढे द्यायचं कर्मधारय समास. दुसरं उदाहरण बघा, मुख कमाल, त्याचा विग्रह होईल मुख हेच कमाल. आणि पुढं समासाचं नाव द्यायचं कर्मधारय समास. तिसरं उदाहरण बघा, महाराष्ट्र, महान असे राष्ट्र, पुढं कर्मधारय समास. चौथं उदाहरण बघा, नीलकमल, नील असे कमल, समासाचं नाव कर्मधारय समास. आणि शेवटचं उदाहरण बघा, महादेव, महान असा देव, समासाचं नाव कर्मधारय समास. म्हणजे दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात. पहिलं पद विशेषण तर दुसरं नाम असतं. उदाहरणार्थ बघा, उत्तम असा पुरुष, उत्तम हे विशेषण तर पुरुष हे नाम. आणि म्हणून अशा प्रकारे कर्मधारय समास तुम्हाला परीक्षेमध्ये ओळखता आला पाहिजे. शेवटचा यामधला तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत. द्विगु समास. द्विगु समासाची व्याख्या बघा, सर्वात सोपा ओळखायला अतिशय. ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्या विशेषण व दुसरे पद नाम असते व सामासिक शब्दातून एक शब्द संख्या किंवा समूह सुचवला जातो, त्या समासाला द्विगु समास असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा, पहिलं उदाहरण बघा, बारभाई, त्याचा विग्रह होईल 12 भावांचा समूह. आणि पुढे समासाचं नाव द्विगु समास. दुसरं उदाहरण बघा, नवरात्र, नऊ रात्रींचा समूह. आणि समासाचं नाव द्यायचं द्विगु समास. तिसरं उदाहरण बघा, पंचवटी, 5 वडांचा समूह. पुढं समासाचा विग्रह द्विगु समास. चौथं उदाहरण बघा, त्रिभुवन, याचा विग्रह होईल 3 भुवनांचा समूह.
आणि समासाचं नाव द्यायचं द्विगु समास। आणि शेवटचं 5वं उदाहरण बघा, चातुर्मास। 4 महिन्यांचा समूह आणि समासाचं नाव द्विगु समास। अशा प्रकारे आजच्या भागामध्ये आपण समासाचे जे 4 प्रकार आहेत त्या 4 प्रकारामध्ये अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास, तत्पुरुष समासामधील विभक्ती तत्पुरुष समास आणि कर्मधारय समास आणि द्विगु समास या समासांचा अभ्यास आज आपण केला आहे।